इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप या टॉपिकला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये मीनिंग ऑफ पार्टनरशिप, डेफिनेशन, फीचर्स ऑफ पार्टनरशिप, पार्टनरशिप डीड आणि इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मधल्या प्रोव्हिजन्स आपण बघितलेल्या होत्या. आता या पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत तर मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. त्याच्या अगोदर कॅपिटल म्हणजे काय तर अमाऊंट इन कॅश ऑर काइंड ब्रॉट बाय पार्टनर फॉर बिझनेस ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे पार्टनर बिझनेसची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, व्यवसायाची कार्य करण्यासाठी जी काही अमाऊंट आणतो, गुड्स आणतो, असेट आणतो, त्याला काय म्हणतो आपण कॅपिटल म्हणतो. ठीक आहे. आता या कॅपिटल मेंटेन करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड जी आहे याच्यामध्ये दोन अकाउंट ओपन केले जातात, कॅपिटल अकाउंट ओपन केला जातो आणि करंट अकाउंट ओपन केला जातो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये एकच अकाउंट ओपन केला जातो, कुठला कॅपिटल अकाउंट ओपन केला जातो. आता आपण पहिल्यांदा फिक्स्ड कॅपिटल मेथड बघूया. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे काय तर इन धिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल रिमेन्स कॉन्स्टंट ऑर सेम ॲट दी एंड ऑफ द फायनान्शियल इयर. म्हणजे वर्षाच्या शेवटपर्यंत तुमची जी कॅपिटलची अमाऊंट आहे किंवा कॅपिटलचा बॅलन्स जो आहे तो कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. कसा राहतो, अमाऊंट ऑफ कॅपिटल रिमेन्स कॉन्स्टंट, स्थिर राहतो. मग कॅपिटलचा बॅलन्स स्थिर राहतो, त्याच्यामुळं कॅपिटलशी रिलेटेड, पार्टनरच्या कॅपिटलशी रिलेटेड ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या कुठे केल्या जातात, करंट अकाउंटला केल्या जातात. ठीक आहे. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय तर इन धिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल चेंजेस. काय सांगितलं मी, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची अमाऊंट काय होते, चेंज होते, बदलते. त्यामुळे या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये एकच अकाउंट ओपन केला जातो, कुठला तर कॅपिटल अकाउंट ओपन केला जातो. आता परत ह्या पहिल्या मेथडकडे येते. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय, या मेथड मध्ये आपण दोन अकाउंट ओपन करतो, कॅपिटल अकाउंट ओपन करतो आणि करंट अकाउंट ओपन करतो. मग या मेथडनुसार कॅपिटल अकाउंटचं फॉर्मॅट कसं असतं किंवा करंट अकाउंटचं फॉर्मॅट कसं असतं हे मी तुम्हाला आता सांगते. ठीक आहे. बघा, मग आता तुम्हाला कॅपिटल अकाउंटचं फॉर्मॅट मी सांगण्याचा कॅपिटल अकाउंट कसं असतं कुठल्या मेथडमध्ये, फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये. आता या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा काय असतो तर बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता हा बॅलन्स कुठं असतो आणि कुठला ब्रॉट डाऊन केला जातो तर तुम्ही पार्टनरशिपचं फायनल अकाउंट साठी आपण हे तयारी करतोय, बरोबर. मग फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं तर ट्रायल बॅलन्स दिलेला असतो ना, ऍडजस्टमेंट दिलेले असतात. मग ट्रायल बॅलन्स मध्ये जर कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला ब्रॉट डाऊन करणार, क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करणार. मग समजा एकचा कॅपिटलचा बॅलन्स मी एकच्या कॉलम मध्ये ब्रॉट डाऊन करते, वायचा बॅलन्स वायच्या कॉलम मध्ये. आता जर पार्टनरनं जर ऍडिशनल कॅपिटल आणलं, ऍडिशनल मीन्स एक्स्ट्रा कॅपिटल बिझनेससाठी जर पुन्हा लागलं, त्यानं ते जर आणलं तर ते कुठं रेकॉर्ड करणार, मग मला त्याची जर्नल एंट्री सांगा बरं. जर ऍडिशनल कॅपिटल पार्टनर आणत असेल तर जर्नल एंट्री काय होईल ती पहिल्यांदा बघूयात. तर जर्नल एंट्री काय होईल बघा, तर कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, कॅश और बैंक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जेव्हा एखादा पार्टनर कॅपिटल आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश और बँक अकाउंटला तुम्ही काय देणार, डेबिट, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय, क्रेडिट. याचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार बाय कॅश और बँक अकाउंट. समजा एक्स ने आणलेलं एक्सच्या कॉलम मध्ये, वाय ने आणलेलं वायच्या कॉलम मध्ये. इथं मी कंसात तुमच्या माहितीसाठी लिहिते ऍडिशनल कॅपिटल, बघा. आता हे ऍडिशनल कॅपिटलचं झालं. आता बाय चान्स जर पार्टनरनं असेटच्या स्वरूपात जर कॅपिटल आणलं तर जर्नल एंट्री काय होईल, असेटच्या स्वरूपात म्हणजे कशाच्या की मशिनरी मध्ये आणलं, फर्निचर मध्ये आणलं तर जर्नल एंट्री काय होते, असेटच्या स्वरूपात आणलं कॅपिटल तर असेट अकाउंट डेबिट. जी असेट आणलेली असेल त्या असेट अकाउंटला काय तुम्ही देणार, डेबिट. असेट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग याचं पोस्टिंग, या एंट्रीचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल, क्रेडिट साईडला होईल. मग इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी लिहिते बाय असेट्स अकाउंट
एक्स ने आणलेलं, हे वाय ने आणलेलं, हे दोन पार्टनर मी घेतलेले आहेत. बघा, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय काय आलं की सुरुवातीचा जो कॅपिटलचा बॅलन्स आहे तो, जर पार्टनरने ॲडिशनल कॅपिटल आणलं तर ते, आणि असेटच्या स्वरूपात जर कॅपिटल आणलं असेल तर ते, एवढं तुमच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला येईल. आता समजा पार्टनर्स कॅपिटल आपण अकाउंट क्लोज करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा कुठला बॅलन्स आला, समजा क्रेडिट बॅलन्स आला. मग दोन्ही साईडला मी हा क्रेडिटचा बॅलन्स लिहिते. फरक येणार कुठल्या साईडला, डेबिट साईडला फरक येणार. समजा इथे डेबिट साईडला फरक आला, आलेल्या फरकाला मी लिहिते काय, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स पुन्हा इथं आपण क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करतो, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, एकचा एकच्या, वायचा वायच्या कॉलम मध्ये. तर तुमच्या लक्षात आलं का हे कॅपिटल अकाउंट कसं असतं. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची अमाऊंट फिक्स असते, आणि या मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं फॉर्मॅट हे असं असतं. बघा, आलं लक्षात तुमच्या. आता आपण करंट अकाउंटचं फॉर्मॅट कसं असतं या मेथड मध्ये ते बघूया. अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा असतो काय, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता जर ट्रायल बॅलन्स मध्ये जर करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तुम्ही कुठल्या साईडला ब्रॉट डाऊन करणार, क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. एकचा बॅलन्स एकच्या कॉलम मध्ये, वायचा वायच्या कॉलम मध्ये. बाय चान्स करंट अकाउंटचा ट्रायल बॅलन्स मध्ये करंट अकाउंटचा जर ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स असेल तर कुठल्या साईडला ब्रॉट डाऊन करणार, डेबिट साईडला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता ह्या करंट अकाउंटला अजून काय येतं, तर काय येतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय माहितीये का, तर पार्टनरशिप फर्मला पार्टनर्सने जे काही कॅपिटल दिलेलं आहे त्याच्यावर जर पार्टनरशिप फर्म इंटरेस्ट देत असेल, पेड करत असेल, तर ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला येतं, क्रेडिट साईडला येतं. आणि या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड इफेक्ट जो आहे तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा, लक्षात ठेवा व्यवस्थित. ही इंटरेस्ट ऑन कॅपिटलची जी ऍडजस्टमेंट आहे ते शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कुठे येतं, ऍडजस्टमेंट मध्ये येतं. मग ऍडजस्टमेंटला एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट्स. प्रत्येक ऍडजस्टमेंटला मिनिमम किती इफेक्ट्स असतात, 2 इफेक्ट्स असतात. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, अँड सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. ठीक आहे. मग इथं लिहिलं मी इंटरेस्ट ऑन कॅपिटल एकचं एक आणि वायचं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल नंतर जर तुम्ही पार्टनरला सॅलरी पेड करत असाल, कमिशन पेड करत असाल, तर ते कुठे येईल, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि याचा दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ही सुद्धा ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला सांगितलेलं असणार आहे की पार्टनर्स पेड सॅलरी, की पार्टनर्सला सॅलरी पेड केलेली आहे. मग एक तुम्ही करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार एक इफेक्ट, आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ह्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला अजून काय येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेला जो नेट प्रॉफिट आहे तो करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. इथे लिहिते मी बघा, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात लिहिते नेट प्रॉफिट, आता करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सुरुवातीला डेबिट बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं ड्रॉइंग्स म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, तर कॅश ऑर गुड्स. काय म्हणलं मी, कॅश ऑर गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग. म्हणजे पार्टनरनं स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पार्टनरशिपच्या बिझनेस मधनं कॅश गुड्स घेतले तर त्याला काय म्हणायचं, ड्रॉइंग्स म्हणायचं. आणि ते कुठे येतं, करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ह्या ड्रॉइंग्सवर समजा इंटरेस्ट चार्ज केलं जात असेल ते इथंच येतं डेबिट साईडला, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स कधी घेतलं याची डेट दिली नसेल तर किती महिन्याचं इंटरेस्ट चार्ज करायचं असतं, 6 मंथचं. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. परत तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला आणि लॉस झाला असेल तर तो लॉस इथं डेबिट साईडला येतो, डेबिट साईडला येतो, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात इथं मी लिहिते नेट लॉस. आणि तुम्ही तुमचा जो करंट अकाउंट आहे
तो काय कराल, क्लोज कराल. समजा क्रेडिट बॅलन्स आला, फरक आला कुठल्या साईडला, डेबिट साईडला. बघा फरक आला कुठल्या साईडला, डेबिट साईडला फरक आला, लिहिते टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हाच बॅलन्स क्रेडिट साईडला पुन्हा ब्रॉट डाऊन करते, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा करंट अकाउंटचं फॉर्मॅट हे फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये असं थोडंसं शॉर्ट मध्ये रिवाइज करते. आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट बघतोय, त्याच्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड, या मेथड मध्ये दोन अकाउंट ओपन करतो, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. कॅपिटल कॉन्स्टंट, त्यामुळे सगळे ऍडजस्टमेंट कुठे केले जातात, पार्टनरशी रिलेटेड सगळे ऍडजस्टमेंट कुठे केले जातात, करंट अकाउंटला. हे कॅपिटल अकाउंटचं फॉर्मॅट आणि हे पार्टनर्स करंट अकाउंटचं फॉर्मॅट. बघा येते का तुमच्या लक्षात. बघा जरा व्यवस्थित जरा या फॉर्मॅट कडे लक्ष देऊन बघा. आता आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंटचं जे फॉर्मॅट आहे कसं असतं ते बघणार आहोत. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये आपण कॅपिटल अकाउंटचं फॉर्मॅट बघतोय. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही डेबिट साइड, ही त्याची क्रेडिट साइड, दोन पार्टनर आहेत एक्स आणि वाय. तर कॅपिटल अकाउंटला फर्स्ट काय येईल, कॅपिटलचा बॅलन्स येईल. ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिट साइडला आपण ब्रॉट डाऊन करू, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. डेबिट बॅलन्स असेल ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटलचा तर तुम्ही डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करून घ्याल. आता जर ह्या कॅपिटल अकाउंटला अजून काय येईल की जर तुम्ही अजून ऍडिशनल कॅपिटल आणलं असेल पार्टनरनं ते येईल बाय कॅश ऑर बँक अकाउंट. इथे कंसात लिहिते ऍडिशनल. पार्टनरनं जर असेटच्या स्वरूपात जर कॅपिटल आणलं तर बाय असेट अकाउंट. असेट म्हणजे मशिनरी आणली, फर्निचर आणलं, त्या स्वरूपात जर कॅपिटल आणलं असेल तर त्याची अमाऊंट इथं येईल बाय असेट्स अकाउंट. परत काय येईल, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय सॅलरी और कमिशन. तुम्ही पार्टनरला प्रॉफिट देताय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेला प्रॉफिट देताय टू नेट प्रॉफिट. आता एवढं काय येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला की पहिला बॅलन्स येईल ऍडिशनल कॅपिटल असेटच्या स्वरूपात जर कॅपिटल आणलं असेल ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट जर झाला असेल तर तो कुठे येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठल्या मेथड मध्ये, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये. आता डेबिट साईडला काय येईल तर टू ड्रॉइंग्स. वायच्या कॉलम मध्ये टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर लॉस झाला असेल तर तो कुठल्या साईडला येतो, डेबिट साईडला. लॉस डेबिट साईडला आणि प्रॉफिट क्रेडिट साईडला. आणि तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज कराल. क्रेडिट साईड मोठी आली तर फरक कुठल्या साईडला येईल, डेबिट साईडला. त्याला म्हणूया टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हाच बॅलन्स पुन्हा क्रेडिट साईडला इथं ब्रॉट डाऊन केला जाईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंटचं फॉर्मॅट जे आहे ते असं असतं. तुम्ही जर व्यवस्थित जर लक्ष देऊन बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं का काय झालंय ते. तर फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट ओपन केलेला होता. ह्या दोन्हीचे एकत्रित कॉम्बिनेशन कशात आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये
आहे. बघा हे फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या की कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येतंय, डेबिट साईडला काय येते, अकाउंट क्लोज करायचा, नेट प्रॉफिट क्रेडिट साईडला, नेट लॉस आला तर डेबिट साईडला. ठीक आहे. मग बघा मग हे जर तुम्हाला मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट व्यवस्थित जर कळले असतील तर मग मला एका प्रश्नाचं थोडंसं उत्तर द्या बरं. कुठल्या मेथडमध्ये कॅपिटलची अमाऊंट फिक्स असते किंवा कॉन्स्टंट असते? तर उत्तर आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉन्स्टंट असते, फिक्स असते. आता अजून एक प्रश्न असा की इन विच मेथड करंट अकाउंट इज ओपन? कुठल्या मेथडमध्ये करंट अकाउंट ओपन केला जातो? तर उत्तर आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट ओपन केला जातो. बघा आता हा मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटचा जो पार्ट आहे तो आपण या आताच्या तासामध्ये बघितला. आता याच्या पुढे जे आहे ते मी काय घेणार आहे तर पार्टनरशिप फायनल अकाउंटचं आपण सुरुवात करतोय पार्टनरशिप फायनल अकाउंटला. मग आजच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे थांबूयात आपण इथं. थँक्यू.